नमस्कार. आशा करते की तुम्ही सर्वजण चांगले आहात. मागील विषयांमध्ये आपण पहिल्या महायुद्धाची कारणं आणि त्याचे परिणाम यावर चर्चा केली. पहिल्या महायुद्धानंतर 4 साम्राज्य कोसळली आणि नवीन निर्माण झाली. सीमा पुन्हा आखल्या गेल्या आणि आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या. ॲग्रेसिव्ह नॅशनलिझम, मिलिटॅरिझम, इम्पेरियलिझम आणि सिक्रेट एलियन्सेस ही देखील दुसऱ्या महायुद्धाची कारणं होती. वरील घटकांसह विशेष संदर्भामुळे दुसरं महायुद्ध झालं. संकल्पना नकाशा. पहिल्या महायुद्धानंतर व्हर्सायचा तह. लीग ऑफ नेशन्सचं अपयश. सुडाच्या वर्चस्वाला जर्मन आव्हान. समाजवाद आणि रशियाची भीती. तात्काळ कारण. पराभव आणि शेवट. जागतिक युद्धांचे परिणाम. महत्वाचे शब्द. व्हर्सायचा तह एक औपचारिक शांतता करार. सूडयुक्त वर्चस्व, सूड घेण्याची भावना. नाझीवादाचा उदय, ॲडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखालील चळवळ. अपयश, कार्य करत नाही. पराभव, एखाद्या विरुद्ध जिंकणं. परिणाम, परिणाम किंवा परिणाम. शिकण्याचे परिणाम. दुसऱ्या महायुद्धाची कारणं. व्हर्सायचा तह, अटींची तीव्रता. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी 1919 मध्ये व्हर्साय येथे एक शांतता परिषद झाली, ज्यामध्ये 32 राष्ट्रांनी जगातील 3/4 लोकसंख्या व्यापली होती. पाच विजयी शक्तिशाली देश USA, UK, फ्रान्स, इटली आणि जपान या परिषदेत सहभागी झाले होते. परंतु समाजवादी रशिया आणि जर्मनी, ऑस्ट्रिया आणि तुर्की यासारख्या पराभूत शक्तींना परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. या परिषदेत व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर काही प्रादेशिक दंड आणि लष्करी कपात केली. करारामुळे जर्मनीला आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक मधील वसाहती आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं. आणि फ्रान्स आणि पोलंड सारख्या इतर राष्ट्रांना प्रदेश दिला. जर्मनीने मित्र राष्ट्रांच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला की जर्मनीने आपली व्यापारी जहाजं मित्र राष्ट्रांच्या बंदरांना समर्पण करावीत. लीग ऑफ नेशन्सचे अपयश. पहिल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लीग ऑफ नेशन्सची स्थापना करण्यात आली. महायुद्ध, पण 2 दशकात हा प्रयत्न अयशस्वी झाला. आर्थिक मंदी, नूतनीकरण झालेला राष्ट्रवाद, कमकुवत उत्तराधिकारी राज्य आणि अपमानाची भावना, विशेषतः जर्मनीमध्ये, यांनी अखेरीस द्वितीय विश्वयुद्धाला हातभार लावला.
सुडाच्या वर्चस्वासाठी जर्मन आव्हाने. 1919 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जर्मनीच्या पराभवानंतर विजयी मित्र राष्ट्रांना जर्मनीला युद्ध सुरू करण्यासाठी शिक्षा द्यायची होती आणि राष्ट्राला अपंग बनवायचं होतं, जेणेकरून ते पुन्हा उठू नये. व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर लागू केलेल्या अटी अन्यायकारक होत्या, ज्यामुळे हिटलर आणि त्याच्या नाझी पक्षाचा उदय झाला. जर्मनीला व्हर्सायच्या तहात गमावलेले प्रदेश परत मिळवायचे होते. जर्मनीने नाझींच्या आधिपत्याखाली आपले उद्योग पुन्हा उभारले आणि समाजवाद आणि रशियाची भीती. पहिल्या महायुद्धाच्या विनाशकारी परिणामामुळे संपूर्ण युरोपमध्ये मोठे सामाजिक बदल झाले. रशियामध्ये 1917 मध्ये क्रांती झाली आणि त्याचा परिणाम म्हणून ते कम्युनिस्ट राज्य बनलं. 1922 मध्ये ते सोव्हिएत समाजवादी राष्ट्रांचे अर्थात USSRचे एक संघ बनले. या नवीन सरकारच्या पहिल्या कृतींपैकी एक म्हणजे रशियाचा अंत करणे, युद्धात भाग घेणं आणि शांतता वाटाघाटी सुरू करणं. ब्रिटनसारख्या पाश्चात्य भांडवलशाही देशांनी हिटलरला USSR विरुद्ध एकत्र येण्यास प्रोत्साहित केलं. तात्काळ कारण. दुसऱ्या महायुद्धाचं तात्काळ कारण म्हणजे 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर केलेले आक्रमण होतं. यामुळे एका बाजूला जर्मनी, इटली आणि जपानसह दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि इंग्लंड, USA, फ्रान्स आणि USSR यांच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्र होती. हे तात्काळ कारण इतर कारणांमुळे खराब होतं, जसं की पहिल्या महायुद्धानंतर व्हर्सायच्या तहाचा प्रभाव, जगभरातील आर्थिक मंदी, जर्मनी आणि जपानमध्ये सैन्यवादाचा उदय, लीग ऑफ नेशन्सचे अपयश, फॅसिस्ट देशांनी एकमेकांना पाठिंबा दिला आणि शेजारील देशांवर लष्करी विजय सुरू केला, ज्यामुळे दुसरं महायुद्ध झालं. पराभव आणि शेवट. 1943च्या सुरुवातीस स्टॅलिनग्राडच्या प्रसिद्ध युद्धात पराभव झाल्यानंतर जर्मन सैन्याने माघार घेतली. त्यांनी जर्मनीची राजधानी बर्लिन ताब्यात घेतली. सुदूर पूर्वेमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब हल्ला केल्यानंतर जपानने अमेरिकेला शरणागती पत्करली. यासह ऑगस्ट 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं. अमेरिकेने जपानवर कब्जा केला, पण जपानी सम्राटाला परवानगी दिली, राज्य करणं सुरू ठेवा. तथापि त्यांनी संविधान तयार केलं आणि संसदेने निवडून दिलेले आणि जबाबदार सरकार स्थापन केलं.
अनेक नाझी सेनापती आणि नेत्यांना पकडण्यात आलं आणि प्रसिद्ध युरेमबर्ग खटल्यात त्यांच्यावर खटला भरण्यात आला. न्यूरेमबर्ग न्यायाधिकरणाने केवळ 11 नाझींना फाशीची शिक्षा सुनावली. इतर अनेकांना जन्मठेपेची शिक्षा दिली. हे टाळण्यासाठी हिटलर आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांनी आत्महत्या केली. जागतिक युद्धांचे परिणाम. पहिल्या महायुद्धाने साम्राज्य नष्ट केली, अनेक नवीन राष्ट्र राज्य निर्माण केली आणि युरोपच्या वसाहतींमध्ये स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिलं. त्यातून थेट सोव्हिएत साम्यवाद आणि हिटलरचा उदय झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी युनायटेड स्टेट्स जागतिक महासत्ता म्हणून उदयास आलं. त्याचा परिणाम जर्मनी आणि इटलीमधील हुकुमशाही संपुष्टातही झाला. जर्मनीची पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनीमध्ये विभागणी झाली. पश्चिम जर्मनीवर ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका यांचं नियंत्रण होतं. USSRने आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभारली. 2 युद्धानंतर जगाला अलोकशाही सरकारचे धोके समजले. त्यामुळे लोकशाहीची गरज वाढू लागली. परिणामी दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली, अर्थात UNOची स्थापना झाली. UNO हे 4 तत्वांवर आधारित एक प्रकारचं सरकार आहे. शांतता राखणं, मानवी हक्कांचं पालन करणं, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणं आणि सामाजिक प्रगतीला चालना देणं, हे सर्व एजन्सीमार्फत कार्य करतात. जसे युनिसेफ, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड मुलांसाठी काम करतात. युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन फॉर एज्युकेशन. WHO, आरोग्यासाठी जागतिक आरोग्य संघटना. ILO, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, कामगार लोकांसाठी. युनो हे USA आणि रशियासाठी महान शक्तींचं साधन बनलं. USSR आणि युद्ध रोखण्यासाठी आणि शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी व्यवस्थापित केलं. आपण UNO आणि ते कार्य कसं करतं याबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेऊ.